न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारच्या पद्धतीने महापालिका कर्मचाऱ्यावर कोणी हल्ला होणं तर आता याचा गंभीर दखल आता प्रशासनाचा आम्ही घेतली आहे। कुटुंबियांना मी आज इथे भेटलोय, कुटुंबियांच्या भावना तीव्र आहेत आणि यापूर्वी अशा काही घटना मुकुंदनगर भागात घडत होत्या। तर 3 आरोपी अटक केलेले आहेत, त्यातला मुख्य आरोपी आता त्याला अटक झालेली आहे। पण या सगळ्या पाठीमागे याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याला शोधलं पाहिजे, कारण सातत्याने अशा होणाऱ्या घटनेमध्ये काही कारवाई का झाली नाही याचाही जरा विचार करावा लागेल त्यापूर्वी सुद्धा। पण आता ह्या घटनेच्या अनुसरून तो हेच आरोपी नाही, पण मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या खोलापर्यंत जावं लागेल, आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल की ह्या अशा घटना का घडतात, एवढं बळ काय या लोकांनी एवढं गुन्हेगारी करण्याच्या करता एवढं बळ काय येतं, एवढं धाडस का वाढलं त्याचा विचार करावा लागेल। प्रशासनाला मी काही दोष देणार नाही, कारण याच्यामध्ये जे काही दुर्दैवानं काही समाजकंटक जे आहेत, समाजद्रोही आहेत, आता SITचे लोक अधिकारी मागच्या काही आठवड्यापूर्वी इथे याच मुकुंदनगरमध्ये येऊन गेले होते। श्रीरामपूरमध्ये काही त्या ठिकाणी काही कारवाई झालेल्या आहेत। मला वाटतं देशद्रोही कृत्य करणारे लोकांना जर असं पाठबळ समाजाचं पाठ मिळत असेल तर अतिशय गंभीर आहे ना। यांना पाठबळ कोण देतं, यांच्या पाठीमागे कोण आहे, कोणती शक्ती आहे, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवतं, याचा गांभीर्य विचार करावाच लागेल। जर ही जिल्ह्यातली गुन्हेगारी जर याचा आळा घालत असेल, मुसक्या बांधायच्या असेल गुन्हेगारांच्या, तर आता म्हणून म्हटल्याप्रमाणे 100% कडक कारवाईच्या सूचना पोलीस प्रमुखांना दिल्या, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलेल्या आहेत। नाही तर मग आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये कमी पडतो, यासाठी प्रशासनावर जबाबदारी स्वीकारावी लागेल। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।